आज मी घरच्या घरी इतकं छान पनीर बनवलं ना, ते कसं बनवलं मी तुम्हाला पुढे गेल्यावरती सांगते. एक पार्सलवाला खाली येऊन उभा राहिला होता. आता हे माझं मिशोचं पार्सल आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, मी 2 वेळा पनीर मेकरची ऑर्डर टाकली. फर्स्ट टाईम ती कॅन्सल झाली आणि सेकंड टाईम ती मला भेटली. मी गोलवालं घेतलं आहे, कारण चौकोनीवालं मला जास्त महाग वाटत होतं. हे मला स्वस्तात मस्त पडलं. आता म्हटलं घेतलं आहे तर त्याचा लगेच यूज करून घ्यावा, म्हणून काय माझ्याकडे दूध होतं. हे दूध आहे ना अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त आहे. त्याच्यानंतर मग मी ते दूध फाडून घेतलं, त्याच्यामध्ये 1/4 लिंबू पिळून घेतलं आणि त्यानंतर ते असं मस्तपैकी फाटून गेलं आहे. आता मी फर्स्ट टाईमच पनीर बनवते ना, म्हटलं काय व्हायचं आहे ते होऊ द्या, बघूया निदान कसं तरी बनतं आहे. आता पनीर मेकरचा यूज झालाच पाहिजे ना, पण ते ठीक आहे. पण हे पाणी कशाचं आहे हे मला कळतच नाही आहे. ते तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मग पनीर मेकर मी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी फाटलेलं दूध घातलं. आता त्याप्रमाणे ज्यांनी प्रोसेस सांगितली होती त्याप्रमाणे मी सगळी प्रोसेस करत होते. मी 1-2 व्हिडिओ पण याचे बघितले होते पनीर मेकरचे. त्याच्यामध्ये मला ते छान वाटलं, म्हणून मग मी ते मागवलं होतं. त्यानंतर ना मी त्याला झाकण लावलं आणि मग ते असं त्याच्यामध्ये सगळं पाणी नितळून घेतलं आणि मी ते रात्रभर ठेवलं. बाजारातलं पनीर हे खराब असतं म्हणतात, म्हणून म्हटलं की आता इथून पुढं पनीर घरीच बनवायचं. आणि मी दुसऱ्या दिवशी डायरेक्ट ते झाकण ओपन केलं आणि वाव, इतकं छान पनीर बनलं होतं ना, आणि त्याची टेस्ट पण एक नंबर लागत होती. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. चला भेटूया उद्या. बाय बाय.